मंडळी, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत रहस्यमय आणि स्फोटक वातावरण निर्माण झाले होते. सत्ताधारी महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांना भेटले होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांच्या राजकारणात पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरू होती. इकडून तिकडे पक्षप्रवेश, आरोप प्रत्यारोप आणि अंतर्गत कुरघोडी यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये एकच प्रश्न होता: या दोघांची युती तुटणार की टिकणार? याचे उत्तर खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका वाक्यात दिले आणि राजकारणातील ते रहस्यमय पडदा उलगडला. चला जाणून घेऊया काय आहे हा संपूर्ण प्रकरण. मात्र त्याआधी तुम्ही अजूनही आमचे लावरी व्हिडिओ हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मंडळी, या संपूर्ण वादाची आणि सस्पेन्सची सुरुवात झाली ती नगर परिषदेच्या निवडणुकांमधून. राज्याच्या काही भागात भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. साहजिकच यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये एक तणावाचे वातावरण निर्माण झाले. सत्ता एकत्र असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष लढत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या तणावाला अधिक खतपाणी मिळाले ते ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये. या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी अक्षरशः एकाच वेळी दुसऱ्याच्या पक्षाचे पदाधिकारी आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. यालाच फोडाफोडीचं राजकारण असे म्हटले गेले. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग सुरू झाल्यामुळे दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली. ही कुरघोडी अगदी खुल्लमखुल्ला सुरू होती. त्यामुळे युतीमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. हे लपून राहिले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट यांच्या नेत्यांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी आणि टीकाटिप्पणी सुरू झाल्या. यातून महायुतीचे भवितव्य काय असेल हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आला होता. मग प्रश्न असा होता की ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट हे विरोधी पक्ष या वादाचा फायदा घेणार का? स्थानिक पातळीवरचे हे मतभेद मोठे होऊन महायुतीला धोका निर्माण होणार का? अखेरीस या सगळ्या चर्चांना आणि वादांना पूर्णविराम देण्यासाठी गुरुवारी रात्री एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही चर्चा केली. ही बैठक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तो महत्त्वाचा आणि रहस्यमय खुलासा केला. पत्रकारांनी जेव्हा ठाणे कडोंपा येथील फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल आणि महायुतीच्या भवितव्याबद्दल विचारले तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत महायुती येईल. या एका वाक्याने महायुतीमधील तणावाचा पडदा दूर सारला गेला. चव्हाण यांनी स्पष्ट केले की युतीसाठी दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आग्रही आहेत आणि हा निर्णय उच्च पातळीवर घेण्यात आला आहे. पण स्थानिक पातळीवर झालेल्या वादविवादाचं काय? यावर बोलताना चव्हाण यांनी एक मध्यमार्ग सांगितला. त्यांनी स्पष्ट केले की स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी एक समिती तयार केली जाईल. ही समिती ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या महापालिकांमधील स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करेल. दोन्ही पक्षांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि जर तोडगा निघाला नाही तर वरिष्ठ पातळीवर पुन्हा चर्चा केली जाईल. राजकारणाच्या या गुंतागुंतीच्या नाट्यावर शेवटी चव्हाण यांनी एक अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणजे राजकारणात कोणीही वैरी नसतो, कोण कधी मित्र होईल हे सांगता येत नाही. म्हणजेच मागील काळात झालेले सगळे वाद आता विसरून पुन्हा एकत्र येण्यावर महायुतीचा भर राहणार आहे हे स्पष्ट झाले. तर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या महायुतीचे राजकारण कोणत्या दिशेने जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मंडळी, या राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला लावरी व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.